मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू सामान घेऊन घरी येते तेव्हा शशांक दरवाजातच उभा असतो। अप्पू आल्यावर शशांक लगेच तिला एवढे कसल्या पिशव्या आहेत असं विचारतो। अप्पू बोलते सिक्रेट आहे। तेवढ्यात तिला सर्वजण आतमध्ये बोलवतात म्हणून अप्पू पिशव्या शशांककडे देते आणि आतमध्ये जाते। तेव्हा मानसी हळद कशी लावायची अप्पूला शिकवते। तेव्हा अप्पू हळद लावायला पान हातात घेते परंतु लगेच ठेवून देते आणि एवढी थोडी हळद कोण लावतं का असं बोलते आणि मी दाखवते हळद कशी लावायची असं म्हणून अप्पू हातावर हळद घेते तर बाबी आत्या तिला थांबवते। तेव्हा सुवर्णा बोलते लावू द्यात अप्पूला तिच्या मनासारखी हळद। मग अप्पू बाबी आत्याला भरपूर हळद लावते। तेवढ्यात बाबी आत्याला भास्करचा फोन येतो। तेव्हा सर्वजण बाबी आत्याला चिडवत असतात। मग बाबी आत्या बाजूला येऊन भास्करशी बोलतात की घरात खूप गोंधळ चालू आहे। तेव्हा भास्कर बोलतो चांगलं आहे मग छान वाटतं असं। बाबी आत्या बोलते हे सर्व करायचं काही गरज आहे का आणि आपलं हे वय आहे का। भास्कर बोलतो मग काय झालं माणूस म्हातारा होतो मन नाही। बाबी आत्या बोलते हे सर्व मला स्वप्नासारखं वाटत आहे, कधीच वाटलं नव्हतं असं कधी होईल। थोडंसं दडपण आलं आहे आणि ओवीशी बोललात का असं विचारते। भास्कर बोलतो हो आता तीही खूप खुश आहे। हे ऐकून बाबी आत्यालाही खूप छान वाटतं। भास्कर बाबी आत्याला एक गोष्ट विचारायची होती असं बोलतो आणि लग्नानंतर आपण यूएसला स्थायिक व्हायला लागलं तर तू येशील का असं विचारतो। तेव्हा बाबी आत्याही चालेल असं बोलते। भास्कर बाबी आत्याला मला तुझा खूप अभिमान वाटतो असं बोलतो आणि तेथून स्थायिक व्हायचा प्रयत्न करतोय मी असंही सांगतो। तेव्हा बाबी आत्या हे दीपालीला मान्य आहे का विचारते। भास्कर सांगतो हो दीपाली ही खूपच खुश आहे, भेटल्यावर तुला समजेलच असं म्हणून ते दोघेही फोन ठेवतात। तेव्हा घरचे सर्वजण बाबी आत्याला पुन्हा चिडवू लागतात। मग सर्वजण डान्स करत असतात। नंतर मानसी आणि सुमी बाबी आत्याला तयार करत असतात। बाबी आत्या हे सर्व मला कम्फर्टेबल वाटत नाही असं सांगत असतात आणि ह्या वयात मला हे सर्व शोभत नाही असंही बोलत असतात। तेव्हा सुमी बोलते तू स्वतःला म्हातारी समजते का, आज भास्कर काकांनी तुझ्याकडे पाहायला नको का। कुकी अमेय निखिल आतमध्ये येतात। तेव्हा निखिल बोलतो बाबी आत्या मी कसा दिसत आहे। अमेय बोलतो राजबिंडा, फक्त भास्कर काका दिसणारे, त्याला पाहून आपल्याला कॉम्प्लेक्स पण येणार आहेत। निखिल त्याच्या लग्नातील आठवण काढतो आणि बोलतो सुमी जशी रात्री मला भेटायला आली होती तशी माझी आज सासू गेली होती का मागच्या गल्लीमध्ये। तेव्हा कुकी बोलतो कोणाशी बोलतोय तू जरा नीट बोल म्हणून निखिल बाबी आत्याची खूपच गंमत करत असतो। त्यानंतर कुकी मुद्दाम बाबी आत्याची गंमत करत बाबी आत्याला विचारतो भास्करने तुला रोमॅन्टिक डेटवर कधी इन्व्हाइट केलं नाही का। तेव्हा सर्वजण खूपच हसू लागतात। तेव्हा आत्या बोलते डेटवर नाही बोलवलं, काल हळदीच्या वेळीस फोन आला होता त्यांचा, त्यावेळी मानसीही गंमत करू लागते। तेव्हा अमेय बाबी आत्याला विचारतो मग तुमचे हे काय म्हणाले। तेव्हा ओवी पण खूप पॉझिटिव्ह झाली आहे आता या गोष्टीसाठी असं बाबी आत्या सांगतात। सुमी बोलते नशीब तिच्या आईवर ती गेली नाही, कारण त्या दिवशी दीपाली आपल्याला किती टोमणे मारत होती। तेव्हा सर्वजण परदेशात जायचं ठरलं का असं विचारत असतात। तेव्हा बाबी आत्या सांगतात भास्करने मला कॉल केला होता, तो बोलला आपण दोघं ठरवू आणि मग आपण काय आहे तो निर्णय घेऊ, कारण ओवीचं एज्युकेशन आहेच त्यात दीपालीची मानसिक तयारी पण व्हावी लागेल आणि मी तुम्हाला इथं सोडून कशी राहणार मला माझंच माहीत। तेवढ्यातच अप्पू तेथे येते आणि आम्ही तुला प्रत्येक क्षणाला व्हिडिओ कॉल करू असं सांगते। तेव्हा तू एवढा वेळ कुठे होतीस असं बाबी आत्या विचारते। तेव्हा अप्पू बोलते आपण सर्वजण तयार झालो, खडूस कुठे तयार झाला आहे म्हणूनच त्याचा ड्रेस रूममध्ये ठेवला आहे आणि ज्वेलरी घेऊन आली आहे। आत्याला ज्वेलरी खोलून दाखवते। तेव्हा अमेय बोलतो एक दागिना घालायचा होता, तू डॉक्टर कौशिक काकांना दुकानाच विकत घ्यायला लावलं का। अप्पू बोलते नाही काय हरकत, बाबी आत्या म्हणजे त्यांची बहीण आहे त्यामुळे त्यांचं हे कर्तव्य आहे। सांगते की ही सर्व ज्वेलरी बाबी आत्या तुझी आहे त्यामुळे शांतपणे घालायची। सुमी मानसी आणि अप्पू मिळून बाबी आत्याला ज्वेलरी घालतात तर अप्पू बाबी आत्याला आरशासमोर घेऊन जाते आणि बाबी आत्याची नजर काढते। तेव्हा बाबी आत्या बोलते तू माझी किती धावपळ करते। तेव्हा अमेय तिला बोलतो तू या जगातील सर्वात गुणी मुलगी आहे। कुकी बोलतो अप्पू तू आमच्या सर्वांपेक्षा खूपच लहान आहे, परंतु संकटामध्ये सर्वांच्या पाठीमागे उभी राहतेस, आता आम्हाला आमची लाज वाटते।
आता तुझ्या उपकारांची परतफेड आम्ही कशी करायची ते समजत नाही. तेव्हा अप्पू सर्वांचा मूड पुन्हा ठीक करते आणि हे काय चाललंय, आपण नवरदेवाला आणायला जाऊयात असं सांगते. तेव्हा मानसी बोलते, शशांक भाऊजी कुठे आहेत? अप्पू बोलते, मी मॅचिंग ड्रेस ठेवला आहे, चेंज करून येईल तो खाली. बाबी आत्या बोलते, तुम्ही सर्वांनी मॅचिंग ड्रेस घातलेत, माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा मानसी बोलते, अप्पूची कृपा. अमे अप्पूला शशांक तयार झाला का पाहायला पाठवतो आणि त्याला ती ड्रेस पण देते. तेव्हा शशांक ऐकत नाही, बालिशपणा आहे हा असं बोलत असतो. अप्पू शशांकला ड्रेस घालण्यासाठी आग्रहच करत असते. तेव्हा शशांक नाही बोलतो आणि नंतर घालेल, इथे ठेव असं सांगतो. ते खूप सर्कससारखं दिसेल असं अप्पूला बोलत असतो. अप्पू बोलते, म्हणजे सर्वजण सर्कसीमध्ये काम करतात असंच तुला बोलायचं आहे का? तू कोण महाराजा लागून गेला आहे का? अप्पू बोलते, घाल ना हे कपडे. परंतु शशांक नाही बोलतो. अप्पू त्याला बोलते, तुला हे कपडे घालावेच लागतील. परंतु शशांक ऐकत नसतो. कुकी गँग अप्पूला बोलवायला येते. अप्पू बोलते, मी नाही दरवाजा खोलणार आणि शशांकला बोलते, माझ्याऐवजी नेत्राताईने सांगितलं असतं तर तिचं तू ऐकलं असतं का? आणि मी तुझी बायको असले तरी ती आवडते, त्यामुळे तू तर तिच्यासारखीच कपडे घालणार आणि जर तुम्ही आणलेली कपडे घातली नाही ना, मग मी समजेल तू मला बायको मानत नाही. तेव्हा शशांक बोलतो, मॅचिंग घातलं तरच नवरा बायको असतात असं काही आहे का? अप्पू बोलते, तो ट्रेंड आहे. तेव्हा शशांक बोलतो, ह्या भंपक गोष्टी आहेत, मला आवडत नाही आणि तिने आणलेले कपडे घालायला नाही बोलतो. कुकी गँगही तेथे येतात. तर अजून तू कपडे चेंज नाही केली का असं ते शशांकला विचारत असतात. तेव्हा ही भंपक कपडे मी घालणार नाही असं शशांक सांगतो. तेव्हा सर्वजण शशांककडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, पुढील भागात अप्पू सर्वांना सांगते, दादा काका माई आणि घरातील सर्व जोड्यांचं पुन्हा लग्न लावून टाकूयात, म्हणजे त्यांच्या मुलांना पण हक्क आहे की त्यांच्या आईबाबांच्या लग्नात नाचावं. तेव्हा दीपाली मध्येच बोलते, मला हे असं करता येणार नाही कारण माझा नवरा या जगामध्येच नाही. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.